तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. आनंदाश्रूंची साक्षीदार स्वामिनी, साड्यांची महाराणी स्वामिनी. मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी, साड्यांची महाराणी. शिर्या, अरे जेव ना. अरे जेवताना असं उठतात का कधी ताटावरून? आई हा बघ ग. ए गप्पे, तायडे उगाच शिष्टपणा करू नकोस. ए अगं आज फुटबॉलची मॅच आहे, मग मला बघायची ती. अरे शिरीष, अगोदर पानावर बसून नीट जेव बरं. हा आई हे बघ, एक मॅच बघायची बुडली म्हणून काही आकाश नाही कोसळत आहे. नाही ते काय. नाही गाई. चुप चुप म्हणते ना. शिर्या, असं भरल्या ताटावरून उठू नये रे. अरे अन्न हे देवासमान मानतात आपल्या संस्कृतीत. हो बाबा, माहिती आहे हो मला. आपल्या देव्हाऱ्यात ती देवी आहे हे, तीच अन्नाची देवता ना? हो, तिचं नाव आहे अन्नपूर्णा. बरं का शिरीष, तुझ्या तोंडात जाणाऱ्या एका अन्नाच्या दाण्यामागे किती लोकांचे कष्ट लपलेत माहितीये? तो दाणा कसणाऱ्या शेतकऱ्यापासून ते अन्न शिजवून तुझ्या पोटात घालणाऱ्या आचारी आणि वेटर पर्यंत. माय गॉड, हॉटेलमध्ये आपण किती बेधडक अन्न टाकून देतो नाही? आणि सर, घरात सुद्धा हे अन्न आपल्यासाठी कमवून आणणारे बाबा आणि ते बनवून चवदार करून आपल्याला वाढणारी आई यांचे कष्ट आपल्याला कधी समजतच नाहीत ना. पुरे हा मानसी. अगं मुलांसाठी करण्यात कसले आलेत कष्ट. खरंच आपण किती गोष्टी गृहीत धरून चालतो नाही? आणि या सगळ्याची वर्षातून एकदा तरी आठवण करून देण्यासाठी या व्रतांची योजना केली गेली आहे बरं का. घरात येणारा दाणादुणा, अन्नधान्य पुरवठ्याला यावं, घरात कशाला कमी पडू नये, देवाचे शुभ आशीर्वाद मिळावेत म्हणून हे अन्नपूर्णेचं व्रत करायचं. आणि बरं का शिरीष, फार पूर्वी काशी नगरीमध्ये धनंजय नावाचा एक गरीब विद्वान ब्राह्मण राहत होता. त्याच्या पत्नीचं नाव होतं सुलक्षणा. धनंजयानं आपलं दारिद्र्य दूर व्हावं म्हणून भगवान शंकरांची उपासना केली. त्यावेळी त्यांनी त्याच्या कानात 3 वेळा अन्नपूर्णा असं म्हटलं. धनंजयाला काही समजेना. त्यानं आणखी तप केल्यावर भगवान शंकरांनी त्याला दृष्टांत दिला. वत्सा, तुझ्या तपामुळं मी तुझ्यावर प्रसन्न झालोय. तू पूर्व दिशेला जा, तुला सर्व काही समजेल. तुझे मनोरथ पूर्ण होईल. जशी आज्ञा प्रभू. तथास्तु. पूर्व दिशेला निघालेला धनंजय अहोरात्र प्रवास करत राहिला. कितीतरी दिवस त्याचा प्रवास सुरूच होता. एका रात्री त्याला एक सुंदर सरोवर दिसलं. पौर्णिमेच्या त्या प्रसन्न रात्री त्या तळ्याकाठी काही अप्सरा पूजा करत होत्या. आपण कुणी स्वर्गीय स्त्रिया दिसतात. कोण आहात आपण? कृपया मला सांगाल का? आपण इथे कसली पूजा करतात? आम्ही इंद्रदेशीच्या अप्सरा आहोत आणि आम्ही इथे अन्नपूर्णा मातेचं व्रत करतो आहोत. अन्नपूर्णा मातेचं व्रत? हे व्रत केल्यानं काय होतं? याचा विधी काय? फलप्राप्ती काय होते? हे व्रत कोणीही करू शकतं. 21 दिवसांसाठी 21 गाठी असलेला दोरा घ्यावा. 21 दिवस शक्य नसल्यास 1 दिवस तरी उपवास करावा आणि तेही अशक्य असेल तर कहाणी ऐकून प्रसाद ग्रहण करावा. आपली कहाणी ऐकायला कोणी नसेल तर पिंपळाच्या पानावर दिवा लावावा
आणि शंकर पार्वतीला स्मरून कहाणी सांगावी. कहाणी ऐकल्याशिवाय अन्न घेऊ नये. चुकून घेतलेच तर दुसऱ्या दिवशी पुन्हा उपवास करावा. हे व्रत कधी करावं? कोणत्या विशिष्ट तिथीला? त्याला कोणतीही विशिष्ट तिथी नाही. आपल्याला हवे त्या दिवशी आपण हे व्रत करू शकता. हे व्रत केल्याने निर्धनाला धन, निपुत्रिकाला पुत्र, मूर्खाला विद्या प्राप्त होते. विशिष्ट इच्छा धरून हे व्रत केल्यास ती इच्छा पूर्ण होते. मात्र या दिवसात कुणावर रागावू नये आणि व्रताची हेळसांड करू नये. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. सुलक्षणे, अन्नपूर्णा मातेच्या कृपेनं आपण धनवान झालो. घर सोन्या नाण्यानं भरलं. अशक्य गोष्ट शक्य झाली. वाडा झाला, भरपूर गोधन झालं, अन्नधान्याची सुबत्ता झाली. गावातही माझी प्रतिष्ठा वाढली. इतर वेळी तोंड चुकवून जाणारी माणसं आता थांबून हाका मारून बोलावू लागली. पण हे सगळे संपत्तीचे दास. संपत्ती नव्हती तेव्हा आपल्याला कोणी विचारत नव्हतं. संपत्ती आल्यावर मात्र गोंडा घोळायला लागले. खरंय. पण सुलक्षणे, या सगळ्यात एकच गोष्ट जीवाला सलतीये. एवढं धन आलं, श्रीमंती आली, पण वंशाला दिवा नाही, आपल्याला मुलबाळ नाही. तुझी कूस अजून रिकामीच. नाथ, हे सगळं मातेच्या कृपेनं मिळालं, पण तिनं आपल्याला मूलबाळ काही दिलं नाही. यात अन्नपूर्णा मातेचा काही हेतू असेल. ते काही नाही. जो तो मला विचारू लागलाय, भंडावून सोडू लागलाय. मुलाचं काय? तुम्ही निपुत्रिकच राहणार असाल तर या संपत्तीवर काय चूड फिरवायचा? नाथ, अहो बोलणाऱ्यांची तोंड धरता येत नाहीत. आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं. सुलक्षणे, कुठवर करणार दुर्लक्ष? पण मग काय करणार? आहे, एक उपाय आहे. कोणता उपाय? दुसरा विवाह. काय काय म्हणालात? दुसरा विवाह? मला सोडून आपण दुसरा विवाह करणार? हेच का हो तुमचं माझ्यावरचं प्रेम? सुलक्षणे, पुत्रप्राप्तीसाठी याहून दुसरा उपाय नाही. नाथ, आणि दुसरा विवाह करणार म्हणजे तुला सोडून नाही देणार. दोघी एकाच घरात नांदा, बहिणी बहिणीसारख्या. अशा प्रकारे धनंजयानं दुसरं लग्न केलं. धनंजयाची दुसरी बायको काही फार शहाणी नव्हती. सवती मत्सराचं विष पोटात घेऊनच तिनं घरात पाऊल टाकलं. सुलक्षणे, सुलक्षणे, मला क्षमा कर. मी तुझ्यावर घोर अन्याय केलाय. नाही नाथ, दोष तुमचा नाही. ही अन्नपूर्णा मातेची सत्व परीक्षा आहे आणि मला त्यात उतरलं पाहिजे. पण एक सांगू नाथ, काय? आपण मात्र माता अन्नपूर्णेचं व्रत विसरलात. अन्नपूर्णा मातेच्या कृपा प्रसादानच तर आपल्याला हे वैभव मिळालं, हो ना? बरोबर बोललीस सुलक्षणे. मी घनघोर अंधारात पडून होतो. तूच मला प्रकाश दाखवलास. मी आत्ताच इथे या व्रताचा आरंभ करतो. वा 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 वा, छान. मी तिकडे गेले 18 दिवस तुमची वाट बघत बसले आणि तुम्ही या वांझोटीकडे येऊन बसलात होय? मैनावती, अगं गेले 18 दिवस ते इथे राहिले, त्याचं विशेष कारण आहे. म्हणे विशेष कारण? हिच्याशी जर रंगढंग करायचे होते तर माझ्याशी लग्नच कशाला केलं? मैनावती, तोंड सांभाळून बोल. तुम्हाला कशाला तिचा एवढा पुळका यायला लागलाय? वांझोटी ती वांझोटी अनवर माझ्या संसारात लुडबुड करते होय? माझ्या पतीला माझ्यापासून दूर करायला बघतीये. मैनावती, नाथ, रागाला आवर घाला. ह्या 21 दिवसात जर आपण रागावलात तर व्रतभंग होईल. सुलक्षणे, ही मला रागवायला भाग पाडतीये. असल्या मूर्ख आणि कूपमंडूक वृत्तीच्या स्त्री बरोबर मी विवाह केला, हीच माझी चूक झाली. छान. माझ्या नवऱ्याला पूर्ण माझ्या विरोधी करण्यात तू यशस्वी झालीस हो. तुझं तळपट तळपट होईल. चला हो. अगं अगं पण व्रत अर्धवट सोडून? मैनावती, चला म्हटलं ना. हे झोपले आहेत वाटतं आणि
ह्यांच्या हातात हा गाठींचा दोरा कसला? त्या चांडाळणीनं दोरा बांधून वश करून घेतलं वाटतं माझ्या नवऱ्याला. नाही, आता हा दोरा मी चुलीत घालून जाळूनच टाकते. आता कसं? मैनावती, मैनावती, तू माझा व्रतभंग केलास म्हणून हे सगळं घडलं. हो, त्याचं नव्हतं झालं. मी पुन्हा निर्धन भिकारी झालो. हे सगळं तुझ्यामुळे झालंय मैनावती. तुमच्यासारख्या दरिद्री माणसाबरोबर राहण्यात काय अर्थ आहे? मी आपली माहेरीत जाते. तिथे गडगंज श्रीमंती आहे. मी बसा इथंच. धनंजयानं पूर्ण निष्ठेनं अन्नपूर्णा व्रत केलं. त्या सरोवरात त्याला माता अन्नपूर्णेचं दर्शन झालं. माते प्रणाम. माते, मला क्षमा कर. वत्सा, मला सर्व काही माहीत आहे. ही माझी सुवर्ण मूर्ती घे. माते, देव्हाऱ्यात हिची स्थापना कर. दररोज हिची पूजा कर. तुला सुख समृद्धी प्राप्त होईल. तुला माझा आशीर्वाद आहे. माते, तुझी प्रथम पत्नी सुलक्षणा हिने माझी मनोभावे भक्ती केली, व्रत केलं. माझ्या सत्व परीक्षेत ती पूर्ण उतरली. तिला लवकरच एक सुलक्षणी मुलगा होईल. प्रणाम माते. तथास्तु. आणि खरोखरच सुलक्षणेला लवकरच पुत्रप्राप्ती झाली. धनंजयाचं घर अन्नपूर्णा मातेच्या कृपेमुळं पुन्हा सोन्या नाण्यानं भरून निघालं. पण पुढे तो कधीही मातला नाही. आणि मैनावती, तिचं काय झालं ग? तिच्या माहेरी दरोडा पडला. होतं नव्हतं ते सगळं गेलं. उद्दाम मैनावती अन्नांना दशेला लागली. हे समजल्यावर सुलक्षणेनं तिला बोलवून घेतलं. लहान बहिणीप्रमाणे प्रेमानं आपल्याकडं ठेवून घेतलं. मैनावतीला उपरती झाली आणि ते तिघं गुण्या गोविंदानं नांदू लागले. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या. सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. श्रोते हो, आपण ऐकत होता साड्यांची महाराणी स्वामिनी द्वारा प्रायोजित व्रतकथामाला स्वामिनी. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. निवेदन सुनेत्रा मंकणी, रवींद्र मंकणी. लेखन प्रताप देशमुख. सहभाग रवींद्र बापट, वृषाली पटवर्धन, सायली बापट, मानसी लोणकर, हितेंद्र नाईक, गौतम बापट. निर्मिती व्यवस्था शेखर काळे. ध्वनी व्हायब्रेनिया स्टुडिओ. ध्वनिमुद्रण सुनील पानसरे. निर्मिती रोहन्स आय पुणे. आनंदाश्रूंची साक्षीदार स्वामिनी, साड्यांची महाराणी स्वामिनी. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.